तुम्ही फक्त प्रेमकथाच छापता का? आकाशने भाबडेपणाने विचारले. नाही, जे खपतं वाचकांना आवडतं ते छापतो. माझा कविता संग्रह छापाल? कविता कुणी वाचत नाही आता. बरं, मग प्रवास वर्णन आहे, छापाल? कुठला प्रवास आहे हा? बोरगाव ते मुंबई, पण खूप इंटरेस्टिंग आहे. वेगळाच अनुभव आहे. मासिकात छापू शकता. हो, सकाळपासून कुणीच भेटलं नाही का? मीच सापडलो. या आता. हे आता नेहमीचेच झाले होते. प्रत्येक वेळी त्याच्या निराशाच पदरी पडायची. आकाश काहीतरी लिहायचा, गावातील लोक ते वाचायचे, त्यांना ते खूप आवडायचं. आकाशच्या लेखणीत जादू होती, पण धुळीत पडलेल्या हिऱ्याकडे कुणाचीच नजर जात नाही तसे झाले होते. त्याच्या कवितांमध्ये भाषेचं वजन होतं. आशय खूप छान होता, पण कुण्या जोहरीची नजर पडली नव्हती या हिऱ्यावर. पुन्हा एकदा निराश होऊन तो गावी वापस आला. आलास? आईने विचारलं. आकी, अरे सोड हा छपाईचा नाद बाबा. आपल्यासारख्यांचं काम नाही हे. शाळेत नोकरी धर. ते काळे सर म्हणतात तसा बीएड का काय ते होऊन जा बाबा. ते करावंच लागेल आई, म्हणून एम ए केलं. पण माझं मन रमत नाही याच्यात. असं वाटतं की मोठा कागद घ्यावा आकाशा एवढा, ओंजळ भरून शब्द घ्यावेत आणि असे उधळावेत जशी मोगऱ्याची फुलं. चल जेवायला. तिथं नाही खाता येत तुझी ही मोगऱ्याची फुलं. तिथं अन्नच लागतं पोटात ढकलायला. आणि ते कमवावं लागतं. आईचं वाक्य पूर्ण केलं आकाशने. आई, आज जीजी पाहिजे होत्या. त्याने काय झालं असतं? जीजीला कळायची ग माझी कळकळ. आकाश आठवीत असताना शाळेत तालुकास्तरीय निबंध स्पर्धा होती. विषय होता आई. इतर मुलांनी आई त्यांच्यासाठी काय काय करते, स्वयंपाक करते, काळजी घेते असं लिहिलं होतं. आकाशने आपल्या आईची तुलना थोर व्यक्तींच्या आईंशी केली होती. आईचं दुःख वाटून घेण्याबाबत त्याने लिहिलं होतं. स्मित हास्य हे ओठी तुझ्या, खुपतो खंजीर उरात माझ्या. लपलेले हे अश्रू तुझे ग, शोधायाला आलो आई. स्पर्धेच्या जज होत्या निर्मलताई, ज्यांना सगळे जीजी म्हणायचे. जीजी स्वतः उत्तम लेखिका होत्या, शिवाय दैनिक प्रहारच्या संपादिका. त्यांना आकाशचं वेगळेपण लगेच लक्षात आलं होतं. सगळ्या मुलांसमोर त्यांनी खास बक्षीस दिले त्याला. तेव्हापासून काहीही लिहिलं की आकाश त्यांना नेऊन दाखवी. उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसाठी पेपरमध्ये छापायला गोष्टी आणि गाणी लिहून घेतली त्याने आकाशकडून. पण त्याचं नशीब, अल्पशा आजारात त्यांचं निधन झालं होतं. आक्की, किशनराव आलेत, तुझ्याकडे काम आहे. नमस्कार किशन भाऊ. अरे आकाश, ते आपले पाटील साहेब उभे आहेत इलेक्शनला. त्यांना एक फरमास गाणं लिहून दे ना. तुझ्या त्या अवघड भाषेत नको बरं. नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला च्या चालीवर लिही. ते रेकॉर्ड करणार आहेत. आकाशला वाटले पायातली चप्पल काढून ह्याला, पण आई समोर होती. त्याने आधीच तिला सांगितले होते 2000 देऊ. म्हणून आकाश नाईलाजानं असलं टुकार लिहायला तयार झाला. आकाशचं गाव कोकणातलं, हिरवाईने नटलेलं, समुद्र किनाऱ्यालगत, डोंगरांच्या रांगामध्ये लाल मातीची किनार असलेलं. अगदी चित्रमय. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांची नेहमी नजर असे गावावर. अशीच एक टीम त्याच्या गावात आली होती. मोठ्या मोठ्या गाड्या, कॅमेरे, कनाती, सेट आणि प्रशस्त तंबू. जशी काही जत्राच भरली होती. निम्म गाव तिथे गोळा झालं होतं. डायरेक्टरला पण एका सीनमध्ये जमाव दाखवायचा असल्याने त्याने आक्षेप घेतला नाही. आकाश एका खडकावर बसून सगळं बघत होता. त्याच्या उजव्या बाजूला एक व्हॅन उभी होती.
त्यात एक मुलगी निवांत पुस्तक वाचत बसली होती. आकाश आपल्याच नादात गुणगुणत कागदावर काहीतरी लिहित होता. इतक्यात गणाने हाक मारली, आकी. त्याने कागदावर एक छोटासा दगड ठेवला आणि हाकेच्या दिशेने गेला. जोरात हवा आली आणि तो कागद उडाला. तो सरळ व्हॅनच्या खिडकीवरच. तिचं लक्ष गेलं. खाली उतरून तिने तो कागद अलगद हातात घेतला आणि ती वाचू लागली. तुझ्या पावलांचे ठसे या लाटांनी नाही मिटवले, ते तर समुद्र घेऊन गेला आपल्या हृदयाशी कवटाळून. मी म्हणालो, ते ठसे माझ्या. तिने अधीरतेने कागद पलटून बघितले. लिखाण अर्धवट होते. माझा कागद तुमच्याकडे. ती दचकली. ओ, हे तुम्ही लिहिलंय? खूप सुंदर. पुढे काय लिहिणार? ते नाही सांगता येणार. बाय द वे, मी ओवी. तिने हात पुढे केला. त्यानेही प्रतिसाद दिला. मी आकाश. आता त्याने तिच्याकडे नीट बघितले. नितळ गोरी कांती, लक्ष्मीसारखा प्रसन्न चेहरा आणि अतिशय उंची कपडे, चित्रातल्यासारखी. आणखी काय लिहिलंय? हे आणि ही वही आणि बरंच आहे घरी. तिने वही घेतली आणि तिथेच दगडावर वाचत बसली. तिचा विश्वास बसेना. इतकं अस्सल, तरल, भावपूर्ण, लगेच काळजाला साद घालणारं. आकाशची चलबिचल झाली. मॅडम, मला जावं लागेल. तुम्ही इथे शूटिंगच्या टीम बरोबर आहात का? या चित्रपटाचे डायरेक्टर राजन चित्रेंची मी मुलगी. मला मॅडम नको, ओवीच म्हण. उद्या येशील पुन्हा? बघतो. म्हणून त्याने त्याचे सगळे कागद ताब्यात घेतले आणि दगडावरून उड्या मारत गेला. ओवी अस्वस्थ झाली होती. भाषेशी कुठलीही बांधिलकी न बाळगणारे चोर लोक आपल्या लेखन व्यवसायात पोटल्या भरतायत. आणि हे अस्सल साहित्य इथे इतकं दुर्लक्षित. दुसऱ्या दिवशी सकाळी दार वाजलं. आकाश कसरत करत होता. दार उघडतो तर ओवी. सकाळचं कोवळं ऊन असताना तशी वाटली ती. आकाश तोकड्या कपड्यात होता. त्याची तारांबळ उडाली. तिला हसू आले. मी बाहेर थांबते, तू तुझा वेळ घे. नमस्कार काकू, मी ओवी. आकाशचं लिखाण बघायचंय सगळं. आकाश उत्साहात सगळं बाळ घेऊन आला. आईने कपाळावर हात मारून घेतला. एक वेडा कमी होता की काय, तर दुसरा आला. तिला आकाशच्या व्यवहाराशी फारकत घेणारं हे वेड नको वाटायचं. ती सुजाण होती. तिला आपल्या मुलाची प्रतिभा ठाऊक होती. पण प्रतिभेतून प्रपंच चालतोच असे नाही याची जाणीवही होती. ओवी एक एक पान वाचू लागली. अनवाणी मी रानो माळ हिंडत गेलो, न जाणो कधी परिसस्पर्श लाभे. एक एक ओळ, वाक्य तिच्या मनाला भिडणारी. तिचं मन म्हणालं, आकाश हे सोनं आहे. याला परिस्पर्शाची गरजच नको पडायला. आकाश हे परीस म्हणजे तुझ्या. आकाशने फक्त खांदे उडवले. त्या गठ्ठ्यात लेख, कविता, ललित असा खजिना होता. सगळे एकदम वाचणे शक्य नव्हते. आकाश, मी उद्या पुन्हा आलं तर चालेल? आम्ही 8 दिवस आहोत इथे. पप्पांना मी असिस्ट करते. या फिल्मची स्टोरी पण मीच लिहिलीये. अरे वा, तू ये ना, तुझी पप्पांची ओळख करून देते. खरं तर मी इथे काही वर्षांपूर्वी आले होते. नंतर बोर्डिंग स्कूलमध्ये होते आणि आयुष्य बदलूनच गेलं. पुढे काही दिवसात ओवी रोज आकाशला भेटायला येत होती. आकाश तिला कविता ऐकवायचा आणि ती नुसती त्याच्याकडे बघत बसायची. त्यानेही तिच्या चित्रपटाची कथा ऐकली, काही बदल सुचवले. तिने त्याचं सगळं लिखाण पुन्हा पुन्हा वाचून काढलं. काही कागदांचे फोटोही घेतले. निघायच्या आदल्या दिवशी ती समुद्राच्या किनाऱ्यावर त्याची वाट बघत होती. तिच्या डोळ्यांसमोर आकाशची मूर्ती, रांगडी, रुंद खांदे, पिळदार शरीर
उन्हाने तांबूस झालेली काया आणि स्वप्नाळू डोळे. ओवी, आकाशने हळूच हाक मारली आणि तिला लाजल्यासारखं झालं. कसला विचार करतेस? आकाश, मला ह्या गावाने, इथल्या माणसांनी आणि तुझ्या लेखणीने भुरळ पाडलीये. इथून गेल्यावर मला अजिबात करमणार नाही. तुला? माझं काय? मी बीएडचा फॉर्म भरणार. जवळच्या एखाद्या मोठ्या शाळेत शिक्षकाची नोकरी करणार. मुलांना निदान मराठी विषय मनापासून शिकवणार. पण मी काय विचारते, तुला आठवण येईल का माझी? येईल ना ओवी. आठवणी दाट गच्च भरलेल्या आभाळासारख्या असतात. थोडा विसावा मिळाला की कोसळणाऱ्या. तुला कळत नाहीये का मला काय म्हणायचंय ते? तिचा स्वर चढला. कळतंय ना, पण काय ना ओवी, तू उंच बुरुजावरची राजकन्या, मी पंख छाटलेला गरुड. गरुडाला नवे पंख मिळाले तर? निघतो मी. आकाश, आकाश! त्याने मागे वळून बघितले नाही. आला साकी? किती गोड आहे रे ही ओवी. इतकी मोठी डायरेक्टर असून किती. आईला थांबवत तो म्हणाला, जेवायला वाढतेस? आकी, आपल्या प्रतिभेला योग्य सन्मान नाही मिळाला तर माणूस कडवट बनतो. तुझी लेखणी कडवट नको बनायला. मला सांग, तू का लिहितोस? पैसे मिळावेत म्हणून, की आतून उर्मी येते, आनंद मिळतो म्हणून? नोकरी कर, पण लिहिणे सोडू नकोस. घास हातात तसाच ठेवून आकाश म्हणाला, तू पण किती सुंदर बोलतेस ग. उगाच नाही माझ्यात हे गुण आले. ए आकाश, अरे ते शूटिंगवाले चालले रे. गणा ओरडत आला. आकाशने ओवीला फोन लावला. हॅलो ओवी, तुम्ही निघालात का? तुम्ही तर उद्या जाणार होतात ना? आम्ही सध्या एका मोठ्या अडचणीत सापडलोय आकाश. आत्ता निघालोय. मी तुला मुंबईला पोचल्यावर कॉल करते. बाय. अचानक काय झालं असेल? फक्त ओवीच नाही, अख्ख्या टीमलाच जावे लागले. आकाश विचारत पडला. काय रे आकी, सारख्या चक्रा काय मारतोयस इकडून तिकडे? नवीन काही सुचतंय का? आई, झोप तू, मला उशीर होणार आज. कागदावर उमटले सांग त्या धरेला, घे आता गती, अधीर झाले मन, नाही काळ हाती. त्याचे त्याला आश्चर्य वाटले. आपण याआधी कधीच असे उतावीळ नव्हतो झालो. रिंग वाजली. आकाश, अजून जागाच? ते जाऊ दे ग, काय झालं अचानक ते सांग. मला मिस केलंस? अगं मुद्द्याचं बोल ना आधी. आमच्या प्रोड्युसरचं डोकं फिरलंय. शूटिंग इथे गावात नाही, सिंगापूरला करायचं म्हणे. तिथे कोकणात केवढं शूट झालंय, 2 गाणी पण झाली आहेत. आता अचानक सगळं पॅकअप करून सिंगापूर म्हणे. ओ, घाबरलो होतो मी. अगं पण कथा खास भारतीय वळणाची आहे ना, मग? तेच ना, पप्पा खूप चिडलेत. पण त्यांचं म्हणजे प्रोड्युसरचं म्हणणं की प्रेक्षकांना आकर्षित करायला असंच काहीतरी पाहिजे. आकाश, तू ये ना इथे. तुझी एक कथा खूप आवडलीये मला. पप्पांना वाचायला देते. माझ्या मनात खूप काय काय आयडिया आहेत. बोल ना आकाश, येतोस इथे? ओवी, सगळं जग तुझ्यासारखा विचार नाही करत ग. तुमच्या जगात मी म्हणजे परग्रहावरचा प्राणी वाटेल. तू प्रकाशकांकडे काय कोट्टायमध्ये जातोस का? उगाच नखरे करू नकोस. आकाशला तिच्या युक्तिवादाचं हसू आलं. आकी, मुंबईला जातोयस, बीएडच्या ऍडमिशन पर्यंत वापस येशील ना? मोगऱ्याची फुलं खाता येत नाहीत ना आई, तिथे अन्नच लागतं. माझाच मला ऐकवतो, मोठा चतुर आहेस. आकी, प्रसिद्धीच्या हव्यासा पायी लाचारी नसावी बरं. काळजी करू नकोस आई, हात गगनाला भिडवायचेत, जमीन न सोडता. आकाश पत्ता शोभत बरोबर प्रसाद बंगल्यासमोर येऊन थांबला.
काय ते वैभव, मुंबईमध्ये बंगला? आकाशला आश्चर्य वाटले. हाय, मी तुझी वाटच बघत होते. त्याला पाहून ओवीला अतिशय आनंद झाला. वरपासून खालपर्यंत पाहिले त्याला. आत्मविश्वासाचं तेज काही वेगळंच असतं असं वाटलं तिला. कसा झाला प्रवास? त्यात काय, कोकण आणि मुंबईचं फार जुनं नातं आहे. बऱ्याचदा आलोय मी मुंबईत यापूर्वी. सांग ना आकाश, मला मिस केलं? ओवीपासून थोडं दूर होऊन तो म्हणाला. ओवी, तू ह्या प्रश्नांकरता मला इथे बोलवलंस? टू मीन, पप्पा येणार आहेत दुपारी. त्यांना तुझी कथा वाचायला देणार ना, म्हणून. त्या सिनेमाचं काय झालं? काय होणार, सिंगापूरला जावं लागेल. असं कसं? आपल्या मातीतील कथा तिथे कशी शूट होणार? अशा तडजोडी का करता तुम्ही? ही इंडस्ट्री फार निष्ठुर आहे आकाश. इथे काम मिळायला अशा तडजोडी कराव्याच लागतात. चल, तुला घर दाखवते. हा हॉल, ही लागून हिरवळ, आणि ही बघ, इकडून वर गेलं की माझी रूम. ये ना, असा बुजू नको रे. ओवी उत्साहात सगळं दाखवत होती आणि त्याचं लक्ष भिंतीवर गेलं. जीजी? इथे जीजींचा फोटो? तू ओळखतोस? रिअली? ही माझी आई. त्याचे डोळे डबडबले. म्हणजे म्हणजे तू जीजींची मुलगी आहेस? ओ देवा. ओवी, तुला कसं सांगू, आज मी जे काही लिहितो ते जीजींमुळे. जीजी तुझ्या आई? खरंच, आई पण किती खुश होईल हे ऐकून. अरे, मी नाही का म्हणाले की मी इथे आले होते लहानपणी, नंतर बोर्डिंगमध्ये गेले. तोपर्यंत आई न पप्पा वेगळे. ओ, म्हणूनच त्या एकट्या होत्या. ओवी, तुला नाही कळणार ग. माझ्या कोवळ्या वयात जीजीमुळेच मी भरकटलो नाही. वडील गेलेले, साहित्याची आवड असलेलं कोमल मन, त्यांनी फार आधार दिला मला. अशा विद्वान स्त्रीशी कसं पटलं नाही तुझ्या पप्पांचं? ही प्रतिभेची शोकांतिका असावी बहुतेक. खूप प्रतिभावान लोक वैयक्तिक आयुष्यात सुखी होत नाहीत असं असावं काहीचं. प्रतिभा म्हणजे फक्त कला, साहित्यात, क्रीडा क्षेत्रात कामगिरी करणं इतकंच नाही ओवी. आपल्या माणसांशी जुळवून घेता येणं ही पण प्रतिभाच ना ग. ओवी नुसतीच त्याच्याकडे बघत होती. कुठे शिकलास आकाश? कोणत्या मातीचा आहेस तू? आकाश, दुःखी होती का रे आई शेवटी? मी फार लहान होतो ग हे समजायला. दुःखी नाही, पण फार एकट्या होत्या खरं. कवी ग्रेस त्यांचे आवडते कवी. मला चटकन कळायचा नाही अर्थ, पण जीजी त्यांच्या कविता मला वाचून दाखवायच्या. कधी गभितार्थ सांगायच्या. म्हणायच्या, आकाश, चांगली कलाकृती बनायला संवेदना जागृत हवी रे. तू संवेदनशील आहेस, तू लिहू शकतोस. जेवण करून निवांत गप्पा मारत बसले दोघं बागेतल्या बंगईवर. हाय रायटर. राजन चित्रे आले होते. लवकर दाखव तुझी कथा, पाहू काय करायचं ते. ओवी तर फार तारीफ करत होती. ते कथा वाचत होते तसतसे त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. त्यांनी सारांश वाचला. एक्सलंट, ग्रेट, हिट स्टोरी आहे ही. सिनेमा काढला तर सुपरहिट. आकाशने मनातच हात जोडले. ईश्वरा, कुठेतरी प्रकाश दाखवलास. आधी जीजी, आता त्यांचीच मुलगी. मी सोम पटेल आणि कपूरला ऐकवतो. ते नक्कीच फंड करतील. ओवी, गेट रेडी. ही फिल्म तू करायची. मी आलोच. आकाश, आई मला म्हणायची तू देखील मोठेपणी मोठी डायरेक्टर होणार. मी येईन तुझ्या प्रमोशनला. पप्पा एक चांगले दिग्दर्शक आहेत हे तिला माहीत होतंच ना. ही फिल्म आपण बनवू आकी. लेखक आकाश, दिग्दर्शिका ओवी. आ हा हा. ट मलाही कुठेतरी जीजीचं ऋण फेडल्यासारखं वाटेल.
फोन वाजला. ओवी, पटेल नाचतोय नुसता कथा ऐकून. कपूर तर खुश आहे. तयारीला लागा. आकाशला म्हणावं सिनेमाच्या दृष्टीने स्क्रिप्ट लिही लवकर. त्यांना युरोपला जायचंय. त्याआधी मुहूर्त करायचाय. मी कास्ट फिक्स करतो लवकर. पप्पा, ते सिंगापूरचं? ते मी बघतो ग. तू या फिल्मचं बघ. हो पप्पा. थँक्स पप्पा. आय लव्ह यू. आकाश, यू डीड इट. ओवी त्याच्या गळ्यात हात घालून म्हणाली. अगं हो, किती एक्साइट होतेस. तिचे हात अलगद दूर करत तो म्हणाला. संध्याकाळी चित्रे घरी आले. सोबत कपूर, पटेल होतेच. आकाशची त्यांची ओळख करून झाली. राजन, एक प्रॉब्लेम हाय. म्हणजे हे स्टोरी एक नंबर हाय, पण ते रायटरचं नाव हे नको. आमचा रजत कपूर हाय ना, त्याच्या नावाने स्टोरी टाकू. पटेल मोडक्या मराठीत बोलला. म्हणजे? ओवी म्हणाली. असं कसं अंकल? नाव तर आकाशचंच पाहिजे ना. नाही, ते नवीन माणसाचे नाव चालत नसतं ने. स्टोरी तर रजतचेच नावाने येईल. फेमस रायटरचे नाव पाहिजे बेटा. ओवीचा संताप झाला. तिला वाटलं म्हणावं निघा इथून. व्यापार करताय प्रतिभेचा. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही पैसे लावले नाही तर काय? थांब ओवी. तिला मध्येच थांबून आकाश म्हणाला. तिला माफ करा साहेब. नुसतं नावच दुसऱ्याचं ना. ठीक आहे, ही कथा कुणाच्याही नावावर जाऊ दे ओवी. तुझं स्वप्न पूर्ण होईल आणि माझी जीजीला श्रद्धांजली. तो ओवीला म्हणाला. मी एकच काय, अशा अनेक कथा लिहीन. यानंतर पुढचे प्रोजेक्ट्स आपणच करू. एका फिल्मचं काय घेऊन बसलीस? ते फक्त लेखकाचं नाव बदलतायत. माझी प्रतिभा तर नाही बदलू शकत ना. सर, तुम्ही पाहिजे ते नाव टाका पडद्यावर लेखकाचं. हा चित्रपट होणार. ओवी प्रचंड कौतुक आणि समाधानाने आकाशकडे बघत होती. राजन म्हणाले. आकाश, माझा हात दगडाखाली आहे रे. पण एक लक्षात घे की चित्रपट हे कथा सांगण्याचं माध्यम आहे. इतर चकचकीत गोष्टींनी नाही तर जबरदस्त कथेमुळे सिनेमा हिट होतो. एकदा हा चित्रपट होऊ दे, तो जबरदस्त हिट होणार शंकाच नाही. मग ह्या लोकांच्या कुबड्यांची गरज नाही पडणार आपल्याला. 8 दिवस झाले राजन आणि ओवीनी कास्टिंगवर काम सुरू केलं. स्क्रिप्ट वाचन चालू झालं. चित्रेंनी खास कॅमेरामन बुक केला ओवीच्या हाताखाली. फिल्म स्टुडिओच्या तारखा घेतल्या. पण पटेल कपूरचा पत्ता नव्हता. ओवी हवालदिल झाली होती. राजन यांचा जीव तळमळत होता. इतके दर्जेदार कथाबीज असेच वाया नको जायला. हॅलो विश्वनाथजी. चित्रे हळूच म्हणाले. आकाश, पटेलच्या सेक्रेटरीचा फोन आलाय. आकाश आणि ओवी कान देऊन ऐकू लागले. हा बोला जी. काय? अरे कसं काय? ओवी, ते लोक गेले युरोपला. पैसे नाही लावणार आहेत आपल्या फिल्मसाठी. ओवी धपकन खालीच बसली. आता कसं करायचं? स्क्रिप्ट तयार आहे. छोटे मोठे आर्टिस्ट बुक झालेत. स्टुडिओचे, ड्रेपरीचे पैसे. बाप रे. आता? लगेच सावरली ओवी. नाही पप्पा, फिल्म तर बनणार. पप्पा, आईचे सगळे दागिने विकूया. माझे सगळे शेअर्स पण. अगं त्याचे किती होणार? आकाश कुठं आहे? आकाश आईशी फोनवर बोलत होता. आकी, स्वप्न खरं करण्याची वेळ आली. तुझ्या लेखणीत हृदय जिंकण्याची ताकद आहे रे. कर आभाळाचा कागद आणि लिही मनसोक्त. आपली शेतजमीन सुपीक आहे, तुझ्या लेखणीसारखी. अर्धी जमीन विकूया, पण हा चित्रपट तू कर आकी. आणि आता येशील तेव्हा ओवीला घेऊन ये हा. आईशी बोलून आकाशला आणखी उर्मी आली. सगळं मनासारखं होतंय. आपण एक अतिशय दर्जेदार निर्मिती करणार आकी. ओवीने समाधानाने आकाशचा हात हातात घेतला.
स्टुडिओच्या एका शांत खोलीत आकाश स्क्रिप्टमध्ये एडिटिंग करत होता. त्याने खिडकीतून बघितले. गेटमधून एक महागडी कार आत आली. त्यातून अतिशय देखणी तरुणी उतरली. ही कोण आली असेल? चित्रे सरांनी हिला लीड रोल दे असं सांगितलंय का ओवीला? गुड मॉर्निंग, मी लारा, सेट डिझायनर आणि स्टायलिस्ट. स्टायलिस्ट असणारच, तिच्या लुकवरून कुणीही म्हणाले असते. मॉर्निंग, मी आकाश. ओ, मी तुलाच भेटायला आले. कथेप्रमाणे सेट डिझाईनच्या इमेजेस दाखवते, मग फायनल करूया. मला स्टोरीचा सुरुवातीचा भाग दाखव. लारा एक टिपिकल मॉडेल सारखी दिसणारी, हळूवार बोलणारी, कुणालाही आवडावी अशी होती. आकाशला नेमके काय अपेक्षित आहे यावर त्यांची चर्चा झाली. लाराला भरपूर अनुभव होता. आकाशची पहिलीच फिल्म होती. आकाश, या कथेत थोडं ग्लॅमर आणायला पाहिजे, किंवा एखादं फडकतं गाणं. अरे हां, गीत तूच लिहितोयस? हो. ग्रेट, दाखव ना एखादं. कॉस्ट्युम्स ठरवावे लागतील. ओवी सांगेल त्या लोकेशनला करावं लागेल शूट. गीत बघू ना आकाश. नायिका भेटल्यावर नायकाची दृष्टी कशी बदलते हे दाखवणारं गीत. आकाशने फाईल काढली. रोज चमकती तारे नभी, कधी न वाटे आगळे, आजच का भासती ते टपोर मोगऱ्याचे मळे. आकाशीचा चंद्र आज नवा वाटला. वाचता वाचता लारा गुंग झाली. तिला ओवी आली हे पण कळाले नाही. ती फार एक्साइट झाली. असं वाटतंय की तुला जोरात. तेवढ्यात ओवी ओरडली. आकाश, ए आकाश, लक्ष कुठे तुझं? किती फोन केले? हाय लारा. ओवीला आश्चर्य वाटले. अगं, फोन सायलेंटवर आहे, लारा म्हणाली. बरं झालं ओवी तू आलीस. माझ्याकडे काही सेट डिझाईन्स तयार आहेत. तुम्ही दोघे पाहून घ्या. बाकी स्टोरी लाईन भन्नाट आहे. हां, मजा येईल काम करायला. बाय, येते मी. आणि ओवी, 1 मिनिट बाहेर ये ना. मस्त आहे का हा रायटर? टॅलेंटेड आणि हँडसम, लारा डोळा मारून म्हणाली. ओवी मात्र अस्वस्थ झाली होती. मग तुफान वेगाने काम सुरू झाले. गावाची 10 एकर दुपटी जमीन विकून आकाशची आई तिथेच मुंबईला राहायला आली होती. स्टुडिओत भव्य सेट उभा राहिला होता. आकाश रात्रंदिवस सेटवरच असायचा, हवे तसे काम करून घ्यायला. ओवी डबा आणायची. ती कॅमेरा हँडल करताना देखील तिची नजर आकाशकडे असायची. तो लाराशी जरा जास्त बोलतो असे तिला वाटायचे. ओवी डबा घेऊन आली आणि आकाशची वाट पाहू लागली. आकाश तर आला नाही, पण लारा आली. ओवी, अगं आकाशची बायको असल्यासारखं करू नकोस. डबा आणणं, वाट पाहणं. त्याने प्रपोज केलंय का तुला? आधीच ओवी खूप संभ्रमात होती. ते ऐकून तर ती धावत स्टुडिओच्या मागच्या अंगणात गेली. तिथे पिंपळाचा पार होता. त्यावर बसून ती विचार करू लागली. आपण चुकतोय का? आकाश लाराला तर. ओ मॅडम, इथे का बसलात? आकाश मागून बोलत होता. तिने मानही वर केली नाही. मागून आवाज आला. काळ्या मिट्ट अंधारात चाचपडत होतो राती, तू आली सिवलीशी पणती घेऊन हाती. म्हणालीस, अंधाराच्या डोळ्यात पाहून दूर हो कायमचा, आता मी आहे सांगाती. ओवीचे डोळे पाझरत होते. काहीही न बोलता आकाशने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. आकाश पुढे आला. त्याने फक्त तिच्या डोळ्यात बघितले आणि ती त्याच्या मिठीत चेपवली. वेडाबाई, प्रत्येक गोष्ट बोलून दाखवावी लागते का? काय डायरेक्टर मॅडम, कसं कोकरू झालंय बाबा. सर, मॅडम, आग. स्पॉट बॉय जोर जोरात ओरडत होता. सेट भयानक आगीत जळत होता. ओवी, आकाश जीव घेऊन धावले. त्यांच्या डोळ्यांदेखत सगळे धडाधडा पेटले होते. एकच धांदल उडाली होती. आर्टिस्ट सैरा वैरा धावत होते. अग्निशामक दल आलं होतं. आग विझवण्याचे प्रयत्न चालले होते.
आकाश न घाबरता सूचना देत होता. जमेल तेवढे सामान वाचवायचा प्रयत्न करत होता. ओवी शॉकमध्ये नुसती बसली होती. थोड्या वेळात अग्निशामक दलाने सगळं आटोक्यात आणलं. आकाश तिच्या जवळ आला. म्हणाला, अगं, तू पणती घेऊन आलीस असं म्हणालो मी कवितेत. तू तर आगच घेऊन आलीस. तुला थट्टा सुचतीये? सगळं नाहीसं झालं, संपलं सगळं. काहीही संपलेलं नाही. एक पुठ्ठ्याचा सेट फक्त जळालाय. तुझी आणि माझी प्रतिभा नाही. ओवी अतिशय विश्वासाने आणि समाधानाने त्याच्या खांद्यावर विसावली. ही कथा इथेच संपली. आज मी वाचलेली अपर्णा देशपांडे यांची प्रतिभा ही कविता तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, हाईप द्यायला पण विसरू नका. आणि आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.